राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक काल पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली, कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफीचे निकष काय असतील, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत एक अत्यंत गोपनीय बैठक पार पाडली आहे। प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कर्जमाफीचा अभ्यासपूर्ण अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांना सादर केला होता। या अहवालाच्या आधारे कर्जमाफी अंमलबजावणीचा अंतिम आराखडा जो आहे तो आता तयार झालेला आहे। ही बैठक इतकी गोपनीय होती की काही सचिव वगळता मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना सुद्धा या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे। आता या बैठकीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याचे निकष ठरवण्यात आलेले आहेत। कोणत्या काळातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याच्यावरही शिक्कामोर्तब या बैठकीत झालेला आहे। नेमकी कर्जमाफी कधी होणार आहे हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्याला पडलेला आहे। तर येत्या बुधवारी जी आहे ती मंत्रिमंडळाची पुढील बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे अशी दाट शक्यता आहे। कर्जमाफीचे अंतिम नियम आणि अटी ठरवण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे येणारा बुधवार जो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जशी काही कर्जमाफीची अपडेट येईल मी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तुम्हाला काय वाटतं, कर्जमाफीचे निकष काय असायला पाहिजेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।